लग्न करून युवतीला वाऱ्यावर सोडण्याची व मानसिक तसेच शारीरिक व अनैसर्गिक त्रास देऊन देखील पोलीस प्रशासन दखल घेत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पती हरवला अशी तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। जिल्हा अधिकारी कार्यालयात पॅथर सेना जिल्हाध्यक्ष गरुडा आदित्यभाऊ गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात पीडितीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। सातारा शहरातील उपनगरात राहणाऱ्या सौरव पराग जगताप याने पीडित युवती हिच्यासोबत कायदेशीर विवाह केला। याआधी 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून विवाह झाल्यानंतर 5व्या दिवसानंतर संबंधित विवाहितेचा छळ करून तू दलित समाजाची आहे, तुझ्यासोबत राहायचं नाही असा बनाव करून फोन बंद करून बसला। यामुळे हतबल ठरलेल्या व प्रेमात तसेच लग्न करून फसवणूक झालेल्या युवतीला न्याय मिळावा अशी केविलवाणी साथ ती घालत आहे। आज ऑल इंडिया पॅथरतर्फे सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येते। निवेदन देण्याचा विषय असा आहे की काल आम्ही शाहूपुरी पोलीस स्टेशनला कमीत कमी 6 वाजेपर्यंत होतो, तरी कुठल्याही अधिकाऱ्याने शाहूपुरी पोलीस स्टेशननं कोणतीही मुलीची ज्या दखल घेतलेली नाही आहे। किरकोळ गुन्हे दाखल करू आणि आम्ही विचार करू, मग ह्या अधिकाऱ्यांच्या मागं ह्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न हे शाहूपुरी पोलीस स्टेशन करत आहे। आम्हाला हे दिसून आलं। यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये आलेलो आहे। ह्या मुलीला जर न्याय मिळाला नाही तर मोठ्यात मोठं तीव्र स्वरूपाचे आंदोलन ऑल इंडिया पॅथर सेनेच्या मार्फत आम्ही सातारा जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर आम्ही हे करणार आहोत। संबंधित मुलगी ही मातंग समाजाची असून त्या मुलीला नाकारलेलं आहे, कारण की तू खालच्या जातीची आहेस आणि माझ्या घरातले तुला समजून घेणार नाहीत। माझे आई वडील माझे चुलते म्हणलेले आहेत, आत्या म्हणलेले आहे की पोरगी घरात आणायची नाही का, तर ती मातंग समाजाची आहे। त्याच्यानंतर त्या मुलाने ह्या मुलीचं गळ्यातलं पैसे सगळे घेऊन तो प्रसार झालेला आहे। या गोष्टी त्यांनी गोपनीयमध्ये आम्हाला सांगितल्या, परंतु मीडियाद्वारे आम्ही तुम्हाला सांगत आहे। आणि लग्नाचे कागदपत्र बी त्यानं घेऊन ठेवलेले आहेत आणि तिथे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करताना लगेच वकील कसे काय आले, त्या मुलाच्या बाजूनं कार्यकर्ते कोणी बोलावले, माणसं कोणी बोलावली, यानुसारच कळत आहे आम्हाला की याला अटक बी न करता त्याला संध्याकाळी सोडण्यात आलेलं आहे। परंतु याची जर दखल घेतलेली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करणार एवढं मी सांगेन। 376 आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे। त्यानं जी त्यानं वागणूक केलेली आहे त्या नराधमाने याला अटक झाली पाहिजे आणि अॅट्रॉसिटी आणि 376 गुन्हा दाखल झालाच पाहिजे, एवढंच मी सांगतो। मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होते, त्याला आम्ही दोघं एकमेकांसोबत प्रेम करू लागलो। प्रेमाचं रूपांतर विवाहामध्ये झालं। आम्ही दोघांनी 25 जूनला कोर्ट मॅरेज केला। त्यानंतर त्याला म्हणलं की मला तुझ्या घरी घेऊन चल, तर तो म्हटला की ठीक आहे, माझ्या घरी विचारतो, बोलतो माझ्या घरच्यांशी। त्यानं घरी विचारलं, त्याच्या घरचे म्हणले की आम्ही या मुलीला स्वीकार करू शकत नाही, कारण की ही मुलगी खालच्या जातीची, ती मागाची असल्यामुळे आम्ही तिचा स्वीकार करू शकत नाही। तर तो मला म्हटला की असं असल्यामुळे मी तुझ्यासोबत मी नाही राहू शकत, मला हे मान्य नाही आहे लग्न, आणि तो मला सोडून गेला। म्हणून मी सरांकडे विनंती करते की मला न्याय द्यावा। धन्यवाद। पोलीस स्टेशनला बी सांगितलेलं आहे, पोलीस स्टेशनने त्यांना उडवडीचे उत्तर दिले आहेत, पण तू काळजी करू नको, आम्ही आहे तुझ्यावर। कलेक्टर साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे, लवकरात लवकर ह्या मुलीचा जर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल नाही झाला, 376 मुलावर